हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण आज एक सरासरी या चॅप्टर मधील एक बेस्ट क्वेश्चन आणि बेस्ट कन्सेप्ट जे की तलाठी भरतीमध्ये विचारलेला काय प्रश्न आहे. पहा, 10 संख्यांची सरासरी 5 आहे. जर या संख्यांपैकी प्रत्येकी 60ने गुणले तर नवीन सरासरी किती होईल? एकदम इझी क्वेश्चन आहे. पहा, तुमचं जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही एवढं याला सॉल्व्ह करायची गरजच नाही. सरासरी 5 आहे आणि प्रत्येकीचं 8ने गुणलं म्हणजे 8 पंच 40 आणि हीच आपली काय होईल सरासरी होईल. आता ही स्पीड तुम्हाला केव्हा येईल जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चनचं तुम्हाला त्याची कन्सेप्ट काय आहे त्याच्या मागची आणि तुमची प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टीवरती डिपेंड करते. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय असते तर नथिंग बट स्पीड. तुमचा स्पीड किती आहे क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा. तर आपल्या स्टेट लेव्हलला एवढा टाईमचं जेव्हा आहे, तर 1 अवरमध्ये 100 क्वेश्चन वगैरे असं काही नाही. आपल्याकडे 2 अवर्सचा टाईम असते, 2 अवर्सचा टाईम असते. तर त्याच्यामुळे आपण अ, आपल्याकडे भरपूर वेळ असतो. तरी पण काही ट्रिकी क्वेश्चन असतात जे सॉल्व्ह होत नाहीत. टाईम पुरत नाही. 1-2 क्वेश्चन तरी असे असतातच. आता हा क्वेश्चन एकदम ईझी आहे जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल तर पहा. 10 संख्यांची सरासरी किती आहे? 5 आहे पहा. याच्यामध्ये काय होते? याच्या मागची एकच कन्सेप्ट अशी आहे, की आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा. अ, 3 संख्या आहेत पहा. एक आहे 2 आहे, एक 3 आहे आणि 5 आहे किंवा एक 6 आहे. पहा ह्या 3 संख्या आहेत. आता या 3 संख्यांची आपण काय करूयात? बेरीज करूयात. 6 आणि 3 9, 6 आणि 3 आपण याला आणखी घेऊयात. अ, याला घेऊयात आपण 9 घेऊयात. चालेल? 1 मिनिट. 7 घेऊयात आपण याला. ठीक आहे. आता 3 संख्या आहेत हे 2, 3 आणि 7 यांची बेरीज किती होईल आपली? 12. आता यांची आपल्याला काय करायची ही झाली यांची बेरीज पहा. ही झाली यांची बेरीज. आता मला यांची सरासरी काढायची आहे. तर मग मी काय करणार याला 3 ने डिव्हाईड करणार. मग यांची सरासरी किती झाली? 4 झाली. ही काय झाली? सरासरी पहा. ही सरासरी झाली या 3 संख्येची 2, 3 आणि 7. आता मी जर या प्रत्येक संख्येला मी 5 ने गुणतो पहा. 5 ने गुणतो. आता मी या 2 ला 5 ने गुणलं तर हे किती होतील माझे? 10 होतील. याला मी जर हे 5 ने मी काय करत आहे? गुणत आहे या प्रत्येक संख्येला. तर हे किती होतील? 3 ला 5 ने गुणलं तर किती होतील माझे? 15 होतील आणि 7 ला 5 ने गुणलं तर किती होतील? 35 होतील. आता यांची बेरीज किती होऊ राहिली पहा. 35 आणि 15 किती होतील? 50 आणि 10 60. ही झाली आपली बेरीज झाली. आता मला हे जे 5 ने गुणल्यानंतर या 2, 3, 7 ला 5 ने गुणल्यानंतर प्रत्येक संख्येला 5 ने गुणल्यानंतर माझी बेरीज 60 आली. आता मला या संख्यांची सरासरी काढायची आहे. तर मी काय करणार आहे 1, 2 आणि 3 या नवीन संख्यात त्या 3 नी डिव्हाईड करणार म्हणजे माझी सरासरी किती आहे? 20 येईल पहा. 20 येईल. आता माझी आधीची जी सरासरी आहे 2, 3, 7 या संख्यांची सरासरी आहे ती किती होती? 12 होती. आता मी या प्रत्येक संख्येला काय केलं? सॉरी या 2, 3, 7 या संख्यांची सरासरी माझी किती होती? बेरीज होती 12 आणि सरासरी होती किती? 4. मग मी या प्रत्येक संख्येला 5 ने गुणलं. प्रत्येक संख्येला 5 ने गुणल्यानंतर माझी सरासरी किती आली? 20 आली. पहा. प्रत्येक संख्येला मी 5 ने गुणलं, त्यानंतर माझी एक बेरीज आली होती 60 आणि त्यानंतर माझी सरासरी किती आली? 20 आली. प्रत्येक संख्येला 5 ने गुणल्यानंतर माझी सरासरी किती आली? त्या 3 नवीन या 10, 15 आणि 35 या संख्यांची सरासरी 20 आली. पहा. मग माझं म्हणणं काय? आधीची सरासरी किती होती आपली? 2, 3 आणि 7 यांची बेरीज होती 12 आणि त्यांची सरासरी होती 4. मग प्रत्येक संख्येला आपण इथं 5 ने गुणलं तर सरासरीला पण 5 ने गुणायचं. म्हणजे सरासरीला पण 5 ने गुणल्यानंतर आपली नवीन सरासरी जी होईल ते 4 पंच 20 म्हणजे पहा. नवीन सरासरी 20 आली. जे की आपण आधी बेसिकनं काढली आणि आता आपण कन्सेप्ट समजल्यानंतर जे काढली आपण 20 सरासरी आहे पहा. ही डायरेक्ट आली आपली. म्हणजे इथं पण सेमच आहे पहा. 10 संख्यांची सरासरी किती आहे? 5 आहे. जर या संख्यांपैकी प्रत्येकी 60 ने गुणलं, तर नवीन सरासरी काय होईल? तर जी जुनी सरासरी आहे आपली, त्याला पण 8 नेच गुणायचं म्हणजे 8 पंचे 40 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा.
थोडासा 1-2 वेळा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. म्हणजे यामध्ये काय असते, फक्त गुणाकाराचंच नाही, तर तुम्ही जर डिव्हाईड जरी करत असाल, तरीही काय होईल, सेम आपला ॲन्सर होईल पहा. ठीक आहे, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत बाय.